घेतली, मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितला. मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची तुम्हाला परंपरा सांगितली. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला, कितपत मला जमला असेल, कारण पाऊस होता, समोर लोक भिजत होती, कितपत जमला कल्पना नाही मला. पण माझा प्रयत्न हा होता आणि आहे आणि तो राहणार, केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे, पण सत्ता आल्यानंतर पुढे काय, सत्ता कशासाठी पाहिजे, का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचंय, आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही, राज्य म्हणून तरी सांभाळणार आहात की नाही, की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही. मधल्या काळात मी असं म्हटलं होतं, ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे, अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. पण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीये. देशाचे म्हणून कारभार कुठे? ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला, आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय, किती लोकांना सोनम वांगचुक माहितीये? काय त्यांनी असा गुन्हा केला होता, काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली, काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वांगचुक यांनी काय केलं होतं, काय चूक केली होती वांगचुकांनी? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? मग सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती? का पेटलं मणिपूर? आता सुद्धा बातम्या ज्या येतात, आपल्याकडे बातम्या येतच नाही, हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं? लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? लडाख खरंच शांत झाले का? लेह लडाख. आसाममध्ये मी काल फोटो बघितला, कन्फर्म केले की खरं आहे का खोटं आहे. आदिवासी रस्त्यावरती उतरले, हातामध्ये मशाली आहे, पण इकडे बातमी कुठे येते? मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय माहिती? आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही. मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का, हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का? मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू? मी काय करतोय? माझं कर्तव्य मी पार पाडतोय का? आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार? मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. कारण त्याला आमची घराण्याची म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा, जे समोर दिसतंय, जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार, हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रीदवाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. म्हणजे अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे तिकडे लाथ मारत केल, पण अन्याय दिसेल तिकडे ढोंगाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे. आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा एक थोडक्यामध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का? अरे बाबा, तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडले. मग मी असं म्हणू का? म्हणजे आता थोडं याच्यात अर्थातच